बघा एक ट्रॅपोझोइडल सेक्शन आहे. जनरली ट्रॅपोझोइडल सेक्शन तुम्हाला या शेपमध्ये दिसायला भेटतो बघा. ओके, असा चॅनल एक अशी गटार बनवलेली तुम्ही. असा जो चॅनल आहे या चॅनलला आपण काय बनवणार आहोत बघा. ट्रॅपोझोइडल चॅनल आहे, त्याचा साईड स्लोप दिला आहे तुम्हाला 1 व्हर्टिकल 1.5 ओरिजिनटल. याचा अर्थ का तुम्ही द्या, तुम्ही जो चॅनल बनवलेला आहे हा वाला, बरोबर की नाही, तर याचा साईड स्लोप म्हणजे हा जो उतार आहे ना, ही वाली साईड स्लोप कळते का, हे किती आहे 1 व्हर्टिकल आणि 1.5 ओरिजिनटल. बघा 1 व्हर्टिकल 1.5 ओरिजिनटल. आणि हा साईड स्लोप तुम्हाला काढावा लागतो एनच्या टर्ममध्ये. छोटा एन इज इक्वल टू कसा काढतात, ओरिजिनटल बाय व्हर्टिकल. ओरिजिनटल किती आहे 1.5 आणि व्हर्टिकल किती आहे 1, म्हणजे उत्तर किती आलं 1.5. अलग लक्षामध्ये. तो जेव्हा आपण तुम्ही हे छोटा एन लागणार आहे मला काढणार, तर कसं काढणार, साईड स्लोपवरून काढणार. साईड स्लोपवरून कसा काढतात, एच बाय व्ही करून काढतात. एच किती आहे 1.5 आहे, व्ही किती आहे 1 आहे. याचं कॅल्क्युलेशन करणार तर किती येणार 1.5. ओके, पुढे काय म्हणणार तुम्हाला, साईड स्लोप दिला आहे. बॉटम स्लोप किती दिले 1 इन 5000. तर बॉटम स्लोप म्हणजे एस इज इक्वल टू 1 इन 5000. ओके, पुढे चला, डिटरमाइन द डायमेन्शन ऑफ मोस्ट इफिशियंट चॅनल सेक्शन. तुम्हाला काय काढायला लावले त्याने, तुम्ही डिटरमाइन करून दाखवा त्या चॅनलचे डायमेन्शन काय असायला पाहिजे. कशासाठी, मोस्ट इफिशियंट चॅनलसाठी. मोस्ट इफिशियंट कोणाला बोलत असतात, मोस्ट इफिशियंटचा अर्थ असा झाला की पैसा कमी लागायला पाहिजे चॅनलला, कळायला का, आणि पाणी जास्त वाहून द्यायला पाहिजे, त्याला बोलतात मोस्ट इफिशियंट आणि मोस्ट इकॉनॉमिकल. इफ इट हॅज टू कॅरी वॉटर ॲट अ 10 मीटर पर सेकंड. याचा अर्थ त्याने व्हेलोसिटी बी दिली मला. जर तो 10 मीटर पर सेकंड बोलतो म्हणजे काय झाली त्याची व्हेलोसिटी. आणि मॅनिंग्स कॉन्स्टंट दिला आहे तुम्हाला कॅपिटल एन. कधी कधी छोटा एन देऊन देतो तो, पण तो कॅपिटल एन असतो. मॅनिंग्स कॉन्स्टंट किती असतो हा 0.012. याला मॅनिंग्स कॉन्स्टंट बोलतात किंवा रुगोसिटी कॉन्स्टंट बोलतात. काय बोलतात, रुगोसिटी कॉन्स्टंट किंवा मॅनिंग्सचा कॉन्स्टंट असं बोलतात, मॅनिंग्स कॉन्स्टंट. ओके, एवढा डेटा दिलेला आहे तुम्हाला. तर आता जेव्हा आपण तुम्ही मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपोझोइडल सेक्शन हे करणार, तर तेव्हा कसं करतात बघा. जेव्हा तुम्ही मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपोझोइडल सेक्शनची डिझायनिंग करणार, तेव्हा तुमची पहिली स्टेप राहते, स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1, कॅल्क्युलेट विड्थ. काय असते, कॅल्क्युलेट विड्थ. नेहमी बरं का, नेहमी फिक्स 10 मार्काचा क्वेश्चन राहतो हा. 10 मिनिमम 6-5ला येईल, पण 10 मार्काचा क्वेश्चन आहे. बरं मग आता विड्थ कशी कॅल्क्युलेट करतात, सोपं आहे. विड्थ कसं कॅल्क्युलेट करतात बघा. तुम्हाला जर का मोस्ट इकॉनॉमिकल ट्रॅपोझोइडल सेक्शन बनवायचं असेल, कमी जागेमध्ये जास्त पाणी नेणारा, तर त्यासाठी कंडिशन आहे. काय कंडिशन आहे बरं का, कंडिशन आहे की तिरपी बाजू जी असते ना, इन्क्लाइन साईड, इन्क्लाइन साईड, ही इन्क्लाइन साईड टॉप विड्थच्या डिवाइड बाय 2 पाहिजे. काय बोललो मी, इन्क्लाइन साईड जी आहे ती टॉप विड्थच्या डिवाइड बाय 2 पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की इन्क्लाइन साईड काय असते, इन्क्लाइन साईड असते डी अंडररूटमध्ये 1 + n² इज इक्वल टू टॉप विड्थ किती असते b + 2nd डिवाइड बाय 2. जो आपण इन्क्लाइन साईड येईल त्या इन्क्लाइन साईडचा फॉर्म्युला कसा वापरणार मी, डी अंडररूटमध्ये 1 + n² इज इक्वल टू टॉप विड्थ काय b + 2nd डिवाइड बाय 2. सगळा डेटा तर तुम्हाला दिलेला आहे. चालू तुम्ही छोटा एन पण काढला ओरिजिनटल बाय व्हर्टिकल करून एन आलेला आहे ना. तुम्ही जर का समजायचे टाकत गेले तर तुमचं काम होऊन जाईल ना. बघा कसं, हा डी आहे 1 + 1.5² बरोबर का, इज इक्वल टू b + 2 × 1.5d डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 2. बरोबर, आता करा बरं काय काय काय. तुम्ही जर आता बघायला गेला तर तुमच्या लक्षामध्ये काय इथपर्यंत आले का सांगा पहिले. जेव्हा तुम्हाला ट्रॅपोझोइडल सेक्शनची विड्थ काढायची तर तुमच्याकडे एक्सप्रेशन काय आहे की इन्क्लाइन साईड ही टॉप विड्थच्या निम्मा राहते. इन्क्लाइन साईड म्हणजे तिरपी बाजू कुठली, हे काय ही तिरपी बाजू नाही, ही तिरपी बाजू या टॉप विड्थच्या, या टॉप विड्थच्या काय असते निम्मी असते. मग इन्क्लाइन साईडला कसं लिहितात डी अंडररूटमध्ये 1 + n² आणि टॉप विड्थला कसं लिहितात b + 2nd. ओके, मग आता तुम्ही काय करायचं, पहिले हा ब्रॅकेट सोडून घ्यायचा आदरीकडे ऑन. तुम्ही काय करणार आता बघा, तुम्ही काय करा, या डीला चिटकून असणारा हा जो आहे ना याला सॉल्व करून घ्या. किती रे हा अंडररूटमध्ये 1 + 1.5² ओके का, किती उत्तर आलं ते 1.8027. किती आला 1. बरं राहू दे असं तसं. या दोन्ही इथं मल्टिप्लाय केल्यानंतर आता दोन्ही मल्टिप्लाय करू आपण × 2. का बरं असं केलं, पहिलं तुम्ही हे सोडवलं, दोन्हीकडे डिवाइडला या दोन्ही इथं मल्टिप्लाय केलं, तेव्हा उत्तर किती येते √13. √13 म्हणजे किती रे 3.6055. 3.60. बरं, आता बघा मी काय काय केलं, मी एक व्हॅल्यू लिहितो वाटलं असतं. तो मी काय केलं लक्षात येते का, पहिले या ब्रॅकेटला सोडायचा, दोन्ही त्याला मल्टिप्लाय करायचा. मल्टिप्लाय केल्यानंतर आता काय करणार, आता इकडचा जो डी आहे त्याला चिटकून असणारी जी संख्या आहे ती मायनस करून टाकायची कॅल्क्युलेटरमध्ये. मायनस
हे डीला चिटकून कोण आहे 2 × दीड आहे ना. मी काय करणार आता 2 × 1.5 एवढं मायनस करून जाईल. जे आन्सर येईल बाळा हो हे राहील तुमची विड्थ. काय राहील विड्थ? काय आली विड्थ मग 0.755 म्हणजे विड्थ बी इज इक्वल टू 0.755 डी. हा झाला आपला बीचा फॉर्म्युला. हा काय झाला आपला समजलं का नाही सांग. ओके. तो इन्क्लाइन साईड काय असते? इन्क्लाइन साईड टॉप विड्थ बाय 2 असते. इन्क्लाइन साईडचा फॉर्म्युला काय डी ब्रॅकेटमध्ये 1 + n² टॉप विड्थ बी + 2nd डिवाइड बाय 2. मग आपण काय केलं या पद्धतीने बघायचं जमल की नाही. मग आपण पुढे जाऊ आता आपण पुढे जाऊया. आपण पुढचं काय आता बघा इथपर्यंत ओके ना सगळ्यांना. स्टेप नंबर 2 नेहमी असंच करायचं इकॉनॉमिकल सेक्शन किंवा इफिशियंट सेक्शन आलं की. स्टेप नंबर 2 काय कॅल्क्युलेट एरिया. 1 नंबर कॅल्क्युलेट विड्थ, 2 नंबर कॅल्क्युलेट एरिया. एरियाचा फॉर्म्युला काय असतो रे BD + ND². काय असतो BD + ND². तर बघा ना BD + ND². मग आता आपण काय करणार एरिया ठीक आहे पण चालू तुम्ही बी काढला बाळांनो. काय आला बी 0.755 डी. हे काय अरे बीची व्हॅल्यू एवढी आहे ना बीच्या ऐवजी एवढी ठेवून घ्या. पुढचं काय × डी आहे प्लस एनची व्हॅल्यू किती आहे शोधली आपण. एन किती आहे एन आहे 1.5. किती आहे 1.5. मग एन आहे 1.5 आणि डीचा वर्ग. नाही समजलं का? समज. अरे BD + ND² फॉर्म्युला आहे. हा बी होता याला उचलून इथं ठेवून दिला. पुढचा डी असा तसा. मग तुमच्या लक्षामध्ये असं नाही येणार का की काय म्हणजे 0.755 डी × डी D². आणि हा काय झाला 1.5 D². ओके का. मग तुमच्या लक्षामध्ये अजून काय येईल की काही नाही इथं D² आहे इथं पण D² आहे कॉमन काढून घ्या आणि मध्ये काय राहील 0.755 + 1.5. सांगायचं तात्पर्य काय आहे की अगोदर जे तुम्ही उत्तर शोधून ठेवलं आहे 0.755 आले की नाही त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं 1.5. 1.5 म्हणजे एन काय टाकायचं आहे. हा बघा ना एनची व्हॅल्यू 1.5 म्हणजे मला काय म्हणायचं आहे जेव्हा तुम्ही एरिया काढणार ना जो विड्थ काढून ठेवला आहे त्याच्यामध्ये एन ॲड करून टाकायचा म्हणजे प्लस एन किती 1.5. 1.5 किती वेळामध्ये ते आहे 2.1055. किती 2.10. मग ए इज इक्वल टू 2.1055 D². आला की लक्षात. हा झाला आपला एरिया. स्टेप नंबर 2 इज ओके का. तो आता नाही समजलं. मग ती 3ला या. स्टेप नंबर 3 प्रत्येक वेळेस हायड्रोलिक रेडियस. हायड्रोलिक रेडियस काय आहे आर. कसं काढणार हायड्रोलिक रेडियस R इज इक्वल टू D/2 म्हणजे 0.5 D. 0.5 D बसा ना जरा खाली. हायड्रोलिक रेडियस R इज इक्वल टू D/2 0.5 D. प्रत्येक वेळेस 3 नंबरची स्टेप अशीच राहणार. समजलं का. स्टेप नंबर 4 लास्ट डायरेक्ट 0.5. जर तुला इकॉनॉमिकल सेक्शन बनवायची ही कंडिशन आहे ना त्याची की डेपच्या निम्मा हायड्रोलिक रेडियसला पाहिजे बरोबर का. मग आता आपण काय करणार स्टेप नंबर 4 कॅल्क्युलेट डायमेन्शन. कॅल्क्युलेट आता डायमेन्शन काढायचं मला तुम्हाला. बरं मग डायमेन्शन कसं काढता तुम्हाला डायमेन्शन काढायची इच्छा होती ना. कसं काढणार आपल्याकडे फॉर्म्युला आहे क्यूचा. क्यू इज इक्वल टू एरिया × व्हेलॉसिटी. लहानपणी बालवाडी शिकलोय आपण क्यू इज इक्वल टू एरिया × व्हेलॉसिटी बरोबर. बरं तर क्यू तुम्हाला दिलाय का त्यांनी बघा बरं का उदाहरणामध्ये ट्रॅपेझॉइडल चॅनल सेक्शन साईड स्लोप ते देतात. ते क्यू देतात पण यांनी आपल्याला क्यू दिलेला नाही आहे. ठीक आहे तर क्यू दिलेला नाही. मग आपण बघू आता कसं डोकं लावू आपलं. हां एरिया क्यू इज इक्वल टू एरिया किती आहे आपल्याकडे रे 2.1055 D² आणि व्हेलॉसिटी दिली वाटतं बघा. किती दिली व्हेलॉसिटी 10. ठीक आहे. हे मला वाटतं डिस्चार्ज पण दिलेला असेल बरं का नाही दिलेला. उदाहरणामध्ये आपल्याला जरा वाचण्यामध्ये थोडंसं मॅन्युअल मिस्टेक झाली थोडी पर्सनल मिस्टेक. इथं काय आहे बरं का हे काय आहे 10 m³/s आहे. काय 10 m³/s. याचा अर्थ असा निघून आला की डिस्चार्ज दिला आहे डिस्चार्ज 10 m³/s. बस मग तुम्ही काय करणार आता डिस्चार्जची व्हॅल्यू टाका. बघा हा फॉर्म्युला आपला नवीन टाकतो. डिस्चार्ज इज इक्वल टू एरिया × व्हेलॉसिटी. त्यांनी मला डिस्चार्ज दिला आहे 10 m³/s. एरिया चालू आपण काढला आहे किती काढला आहे बघा 2.1055 D². 2.1055 D². व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो 1/n R⁻²/3 S⁻1/2. हा फॉर्म्युला आहे आपला कशाचा याला बोलतात मॅनिंग्स फॉर्म्युला. कुठला मग टाका 10 इज इक्वल टू 10 येणार ना 10 इज इक्वल टू
2.1055 डीचा स्क्वेअर इंटू 1/n. 1/n म्हणजे काय बाळांनो 1/n किती दिला आहे त्यांनी हे काय 0.012 आहे किती 0.012 इंटू आर किती दिला आहे काढला ना तुम्ही कुठे काढला 0.5d टाका आहे 0.5d आणि याच्या डोक्यावरती किती 2/3. यस किती दिला आहे बाळा बॉटम स्लोप त्याला बेड स्लोप किंवा बॉटम स्लोप म्हणतात. बॉटम स्लोप और बेड स्लोप किती दिला आहे 1/5000. मग आपण काय करणार ब्रॅकेटमध्ये 1/5000 हे 5000 टाकलाय ना रेज टू पॉवर 1/2 5000 होता समजलं ना. तो या पद्धतीने आपण हे करून टाकले. आता काय करणार तुम्ही जर काय कॅल्क्युलेटरमध्ये नीट टाकला एकदम व्यवस्थित तो कसं टाकतात तुम्हाला लक्षामध्ये यावं म्हणून मी सांगून देतो कॅल्क्युलेटर दे बघा 10 टाकला 10 त्याच्या पुढे इक्वलचं चिन्ह आहे. इक्वल चिन्ह कसं टाकणार अल्फा इक्वल ओके. चला पुढे जाऊ 2.1055 डी स्क्वेअर 2.1055 डी स्क्वेअर म्हणजे अल्फा एक्सचा स्क्वेअर झालं डी स्क्वेअर झालं इंटू 1/1 किती आहे 1/0.012 1/0.012 हे का 0.012 ओके 0.0 इंटू पुढे जाऊ आपण इंटू इन ब्रॅकेट काय आहे 0.5 डी म्हणजे अल्फा एक्स बरोबर का डी ब्रॅकेट रेस्ट पॉवर किती ब्रॅकेट रेस्ट पॉवर 2/3 2/3 म्हणजे काय 2/3 ओके पुढे काय आता इंटू इकडून तिकडून ब्रॅकेट किती आहे हे आहे 1/5000 1/5000 ब्रॅकेट रेस्ट पॉवर किती 1/2 रेस्ट टू पॉवर 1/2 ओके शिफ्ट सॉल्व आन्सर इक्वल. चलो हे भेटेल तुम्हाला डी बाळा काय भेटेल हा कसं टाकलं एक एक सांगितलं तुम्हाला मी. आता आपला डी येऊन जाईल डी आला 2 किती आला 2.00 म्हणजे 2 मीटर. जर डी 2 मीटर येतोय तुम्ही आता काय करणार बी काढून घ्या. बीचा फॉर्म्युला काय आहे इथं काढणार मी पहिल्या स्टेपमध्ये कुठे रे बी हे बघा बीचं काढलं आपण 0.6055 टाका बी किती असतं 0.6055 डी. मग करा बी काढायचं आहे ना 0.6055 हे डी किती आहे रे 2 म्हणजे हे जे पण अंतर आलेलं आहे या हे जे पण अंतर 2 आलेलं आहे ना याला मल्टिप्लाय किती करायचं 0.6055 उत्तर येईल 1.21 किती उत्तर आला मग झालं होतं सर.